आलो आहे मग ते गावदेवी पनवेल स्वामींच्या मठामध्ये आणि माझ्या गुरुसोबत माझ्या वडिलांसोबत पहिल्या गुरुसोबत आज स्वामींच्या मठात जाणार आहोत आणि स्वामींचे दर्शन घेणार आहोत. तर तुम्हाला सर्वांना मी भावेश पाटील भाऊ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. व्यास पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आषाढ महिन्यातील व्यास पौर्णिमा गुरुपौर्णिमा आज आहे. तर आपण गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींच्या दर्शनासाठी जाणार आहे. बघा ही लाईन लागलेली आहे. वडिलांना बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलो. हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट इथून स्वामींच्या दर्शनासाठी स्वामीने आमंत्रण दिलं आहे. चला बघूया मंदिरामध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घेऊया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. स्वामींची आहे छान आहे ना. फोटो आण ना बघ दाखव. छान आहे एकदम स्वामींचा फोटो. श्री स्वामी समर्थ. आता राहू दे मस्त छान. थँक्यू. 1200 रुपयाची ऑफर आहे. छान आहे. येऊया पहिले दर्शनाला. समोरच जागमाता मंदिर गावदेवी मंदिर. पहिले आपण देवीचं दर्शन घेणार आहोत. गावदेवी जागमाता मंदिरात आलो आहे. मंदिरात प्रवेश करताच तुळजाभवानी देवीचा ची मूर्ती आहे. काय तुळजाभवानी माते की जय. मठाच्या बाजूलाच जागमाता मंदिर गावदेवी तिथे आहे आणि सप्तशृंगी मातेचं पण छान अशी मूर्ती आहे. त्या सप्तशृंगी माते की जय. वणीची आहे सप्तशृंगी माते. सप्तशृंगी माते साक्षात रूप आहे देवीचं. देवीचं मूर्ती आहे. महालक्ष्मी माते. रेणुका माता. रेणुका माता. रेणुका माता. आजचा दिवस विशेष आहे आणि नशिबवान आपल्या देवीचं दर्शन पण भेटते. तर देवीचा मान उठलेला आहे. अशी सर्वांची लाईन लागली. मस्त जागमाता मातेची आहे. जागमाता अशी आपण प्रदक्षिणा करतोय. आता देवीचं दर्शन घेतलंय.
असं देवीचं दर्शन झालं मस्तपैकी. अशा प्रकारे आमचं दर्शन जागमाता देवीचं, महालक्ष्मी देवी, सप्तशृंगी देवी, तुळजाभवानी देवी दर्शन झालं. आणि चाललो आहे ते स्वामींच्या दर्शनासाठी. एकदम स्वामींच्या दर्शनासाठी लागली ती लाईन, त्या लाईनीमध्ये राहणार आहोत आणि स्वामींचं आज दर्शन घेणार गुरुपौर्णिमेनिमित्त. आजचा माहोलच भारी आहे मित्रांनो. जागमाता देवीचं दर्शन झालं आहे, गावदेवी जागमाता मंदिर. आणि आता जाणार आहोत ते, चाललं ते स्वामींच्या दर्शनासाठी लाईनमध्ये. लाईन किती लागली, भरपूर लाईन लागली. लाईनमध्ये लागलो स्वामींच्या दर्शनासाठी. दादा कुठले तुम्ही? मी खारघरचे. खारघरहून आलेत दादा, खारघरहून आलेत स्वामींच्या स्वामी दर्शन. मठ पनवेल. हां, पनवेल, गावदेवी पाडा पनवेल. भरपूर लाईन आहे. आता करणार होतो आपण एंट्री स्वामींच्या. अन्नात होत चला पुढे पटापट. चला पुढे पटापट. थोडक्यात दर्शन घ्या. हां. चला, थांबू नका, बसू नका, रांग पुढे सरकू द्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
प्रसाद आहे. तो प्रसादाला लावून घ्या. मस्तपैकी प्रसाद भेटला आपल्याला. तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांच्या मठात आलेलो गावदेवी पाडा पनवेल आणि स्वामींचा मस्तपैकी गुरुपौर्णिमेनिमित्त माझे गुरु बाबा आणि स्वामींचं दर्शन पण मस्तपैकी झालं आहे. तुझ्यासोबत आले श्री स्वामी समर्थ. की स्वामींचं मठामध्ये स्वामींचं दर्शन गुरुपौर्णिमेनिमित्त मिळालं. आता चालू आहे तर गावदेवी पाडा पनवेल मठामधून आलो. स्वामींच्या मठातून दर्शन घेऊन आता आलो सुकापूर मठामध्ये. आज योगा बाबांचं अन्नाच्या स्वामींच्या मठामध्ये दर्शन गुरुपौर्णिमेनिमित्त आलो. आता सुकापूरच्या मठामध्ये पण स्वामींचं दर्शन आपण घेणार आहोत. भजन वगैरे चाललं आहे. भारी एकदम दृश्य. चला तर बघूया स्वामींचं दर्शन घेऊया. एंट्रीलाच औदुंबराचं दर्शन घेणार आहोत आपण.
हेलकोट उदो उदो. तर मित्रांनो, आज होती गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा सकाळी उठलो आणि आई अण्णाच्या पायात पडलो आणि गेलो कामावरून आलो. आणि तर आज ना तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि अण्णाला दवाखान्यात न्यायचा होता. तर पटवर्धन हॉस्पिटलमध्ये आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो. तर डॉक्टर बोलला की नाही व्यवस्थित होईल आता. तर तिथूनच माझ्या डोक्यात आला की आज गुरुपौर्णिमा आहे. तर गाडी मारली आणि अण्णाला बोललो चल आपण मंदिरात स्वामींच्या. अण्णा पण फर्स्ट टाइम स्वामींच्या मंदिरात गावदेवीपाडा मंदिरात गेलो. गुरुपौर्णिमेनिमित्त मस्त देवाचं दर्शन पण झाला आणि त्यानिमित्त एक देवाचं एक जाऊनशी एक व्हिडिओ पण आपण बनवूया बोलो. आणि दर्शन पण मस्त आहे ना. कसं दर्शन झालं मस्त आणि मस्त दर्शन पण झालं. आणि सुकापूर मठामध्ये पण येतावेळी न्यू पनवेलला मी जिथे राहतो तिथं सुकापूर मठामध्ये पण गेलो आणि स्वामींचं मस्तपैकी असं दर्शन झालं. आणि आईला नेणार होतो पण आई नाही नेऊ शकलो. गाडी पाऊस असल्यामुळे आम्ही दोघंजण बाईकवर गेलो. तर आजची माझी खास मस्तपैकी गुरुपौर्णिमा आई अण्णा असताना ध्यानी म्हणून होतं. आई अण्णा गावात होते तर अण्णांना दवाखान्यात न्यायचं म्हणून आई अण्णा आलेले. तर त्यानिमित्त आज व्यास पौर्णिमा होती आणि व्यास पौर्णिमेनिमित्त आमच्या घरामध्ये भंडारा पण असते. पण दवाखान्यात नेण्यानिमित्त योगायोग अण्णा आले आणि माझी गुरुपौर्णिमा मस्तपैकी साजरी झाली. पहिले गुरु माझे आई वडील. तर मस्तपैकी दर्शन झालं स्वामींचं पण आणि आईवडिलांचं पण. आईवडिलांच्या सोबत माझी गुरुपौर्णिमा मस्त साजरी झाली. तर आईवडिलांना मित्रांनो जपा. आपले आईवडील आपल्यासाठी लय कष्ट करतात, मेहनत करतात, सगळ्यांचेच करतात. पण आईवडिलांना जपा. जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्या शक्ती यथाप्रमाणे जसं काय असेल त्याप्रमाणे आईवडिलांना जपा, त्यांचा आशीर्वाद घ्या. तर गुरुपौर्णिमेनिमित्त तर आता झाली स्वामींचं दर्शन. तर आता खऱ्या माझ्या गुरूंचं आई वडिलांचं मी दर्शन घेणार आहे आणि मला आशीर्वाद देणार आहे. तर बाय बाय मित्रांनो. आजची व्हिडिओ इथेच समाप्त करणार आहोत. श्री स्वामी समर्थ.